तर मराठ्यांना त्रास देणाऱ्यांना निवडून येऊ देणार नाही. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी हा इशारा दिलाय. मराठाच राज्यामध्ये किंग राहिला पाहिजे असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. जनजागृती रॅलीचे 2-3 टप्पे होऊ द्यात, मग बॉम्बच फोडतो असं जरांगे म्हणाले. तर फडणवीस भुजबळांना बळ देतात हे जनतेच्या लक्षात आलंय असं जरांगे यांनी म्हटलंय. देवेंद्र फडणवीस जनतेशी खुनशीपणानं वागतात असं जरांगे यांनी म्हटलंय. माझा मराठा समाजाची पॉवर राज्यात कायम कशी राहील हे मला बघावं लागणार आहे. मराठाच किंग राहायला पाहिजे, त्याच्या हातात पॉवर राहिली पाहिजे. गोरगरीब मराठ्यांच्या, गोरगरीब ओबीसींच्या हातात पॉवर राहिली पाहिजे, हे स्वप्न आहे माझं. त्यापेक्षा पाडा म्हणण्यात बिले ताकद आहे ना, पाडा की घरी ते लय सोपं गणित आहे. पण आम्ही ठरवणार आहेत उभा करायची का पाडायची. जर समीकरण 4-5 जातीचं आमचं जुळलं, 288 उभा केले, पण समाजाला विचारू. समाज जर म्हणला उभा करायचं तर उभा करू, नाही तर 288 उभा करायची का पाडायची, हे लांब निर्णय. आणखीन 2-3 टप्पे राहिले आमच्या दौऱ्याचे. त्यांचे माकडं असणारे जवळचे आमच्याच मराठ्यांचे काही तिकिटासाठी आमदार मंत्री व्हायसाठी ते आता बोलते ना. आम्ही समजून सांगितलं त्यांना खरं काय आहे ते. तुम्ही काय करताय फडणवीस साहेब हे